2007 मध्ये आलेला आवारापण आणि जवळपास 19 वर्षांनी आलेला हा आवारापण 2. पण प्रश्न असा आहे की हा सिक्वेल खरंच ती ओरिजिनल मॅजिक पकडतंय का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की इम्रान हाशमी ऍज शिवम पंडित परत आलेला आहे, पण तो कॅरेक्टर पहिल्या भागा एवढी फील देतोय का? चला आम्ही दोघांनी मूवी बघितलाय आणि स्पॉइलर न देता सांगतो. आवारापण 1 हा भाग मोहित सुरीने दिग्दर्शित केलेला आणि आता सेकंड भागाचा डायरेक्टर जो आहे तो नितीन कक्कर आहे. इंटरेस्टिंग आहे ना, दोन्ही म्हणजे सिक्वेल मूवी आहे आणि दोघांचे डायरेक्टर्स वेगळे आहेत. नितीन कक्कर बद्दल या बोलायचं झालं तर नितीन कक्कर यांनी याआधी कॉमेडी मूवी डायरेक्ट केलेल्या आहेत, जसे की फिल्मिस्तान आहे, जवानी जानेमन आहे, असे मूवी डायरेक्ट केलेले आहेत. पण या भागामध्ये त्यांनी पहिल्यांदाच हात घातलेला आहे. स्पॉइलर तर देतो आम्ही, पण आम्ही मूवी करणार नाही कारण की ती बघण्यातच मजा आहे. इकडे स्पॉइलर मध्ये आम्ही काही केलं तर ते मजा जाईल. पण यावेळी जी एक बेसिक स्टोरी आहे ती आहे शिवम पंडित आणि आलिया. पण यावेळी आलिया जरा अशी वेगळी आहे. मूवीचा इमोशनल अँगल आहे ना, जबर आहे. आता बोलूया त्या व्यक्तीबद्दल ज्यासाठी सगळी लोक पिक्चर बघायला गेलेले. ते आहे इम्रान हाशमी ऍज शिवम पंडित. तो ऑरा त्यांनी परत सेम ठेवलेला आहे आणि तो मेंटेन ठेवलेला आहे. एक्झॅक्टली. शिवम पंडित म्हणजेच इम्रान हाशमी सर, ऍक्टिंग खूप छान झालेली आहे त्यांची. त्यांचा लुक वेगळा झालेला आहे अँड दॅट इज मोस्ट ऍडमायरिंग. म्हणजे आम्ही मुली तर खास थिएटर मध्ये त्याच्यासाठीच गेलेलो. मी आय एम अ ह्यूज फॅन, तर मी त्याच्यासाठीच गेलेली, त्यांच्यासाठीच गेलेली. पण यावेळेला इम्रान हाशमीनी 6 पॅक्स ऍब्स काढलेले आहेत, ते तुम्ही बघायला विसरू नका. हा एका बॉडी बिल्डरच्या दृष्टीने ऍब्स वगैरे दिसले. माझ्या ह्याच्यात बोलाल तर मला ऍक्च्युली मूवी मधली स्टायलिंग, त्यांची ज्वेलरी, ऍक्सेसरीज, मला ज्या पद्धतीने ते सगळं मिळून आलेलं मला खूप आवडलं. ऍक्च्युली छान ज्वेलरी वगैरे दिलेली, कॉस्ट्युम छान होते कॅरेक्टर्सचे. यावेळी लुक हा विलनचा खूप छान केलेला आहे, एलिगंट आहे, स्टायलिश आहे, एक माफिया लुक त्याला सूट होतोय आणि सडपातळ विलन आहे, काही असा मोठा नाहीये. ड्रग ऍडिक्ट कॅरेक्टर आहे तो. ड्रग्स घेणारी माणसं. आणि हा रोल केलेला आहे पुरण गाब्बीनी, जे वामिका गाब्बीचे भाऊ आहेत. कॉस्ट्युम डिझाईन क्रेडिट्स मॅक्झिमा बासू आणि शिराज सिद्दीकी सर आहेत. खूप 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 मस्त. मूवीचं म्युझिक हे मिथुननी दिलेलं आहे, ज्यांनी आवारापण 1 मध्ये सुद्धा म्युझिक कंपोज केलेलं होतं. म्युझिक एक चांगला भाग दाखवलेला गेलेला आहे. इम्रान हाशमीला म्हणतात की गाणी कशी काय मिळतात, हे त्याच्या नशिबातच आहे. गाणे त्यांना चांगलीच मिळतात आणि डायरेक्ट जर म्युझिक कंपोजर मिथून असेल तर अजून चांगले असतात. सिरियसली. दिशा पटानीनी सुद्धा या मूवीमध्ये चांगली ऍक्टिंग केलेली आहे. शबाना आझमी यार, तिला एक वेगळंच वेट देऊन जाते मूवीला. ती विलन कम एक सपोर्टिंग ऍक्टर चांगला रोल तिने प्ले केलेला आहे, पण वेटेड आहे, भरपूर इन्फ्लुएन्स होतो त्या कॅरेक्टरच तिने मस्त प्ले केलेलं आहे. ओरिजिनल आवारा पण जर आवडला असेल तुम्हाला तर ते थोडे बाजूला ठेवून जावा, मूवी वेगळा आहे. सिक्वली तसाच चांगला आहे, पण इमोशनल थोडासा आपलं वेगळा आहे. म्हणजे ती इमोशनल मॅजिक तुम्हाला ह्याच्यात नाहीच मिळणार. तो आवारा पण ओरिजिनल होता. हा आवारा पण यावेळी आलिया ही एक वेगळं कॅरेक्टर असल्यामुळे मूवीची स्क्रिप्ट जरा वेगळ्याच लेवलला जाते. आणि इम्रान हाशमीचा हा मूवी तुम्ही फॅमिली सकट बघू शकता. बच्चू बच्चू बिच्चूला सगळ्यांना घेऊन जाऊ. जास्त व्हायलन्स नाहीये, मेंटेन ठेवलेलं आहे फाईट सीन वगैरे, त्यामुळे लहान पोरांना घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यांच्यासोबत सुद्धा काहीच नाही. आणि बेसिकली ज्यांना फायटिंग आवडत नाही, मला युजली फायटिंगच्या मूवीज आवडत नाही, किंवा खूप साऱ्या माझ्या स्पेशली वुमेन्स असतील, गर्ल्स असतील, ज्यांना फायटिंग तेवढी आवडत नाही, मारधाड मूवीमध्ये आवडत नाही, पण ह्याच्यातली फायटिंग म्हणजे ती वर्थ वाटत होती बघण्यासाठी. उगाचच मारधाड नव्हतं. हे कुठेही अशी फायटिंग जास्त तुम्हाला वाटणार नाही, कुठेही असं जास्त अग्रेसिव्ह नाही वाटणार. एन्जॉय कराल. फॅमिली मधून बघण्यासारखा मूवी आहे, सगळ्या फॅमिली सोबत जावा. माझं बोलाल तर मूवी रेटिंग मी 5 पैकी 3.5 देईन साधारण. तुमचं? माझं रेटिंग बद्दल काय असं म्हणणं नाही, कारण पण आवारा पण 1 आणि 2 मध्ये एक जो दुवा आहे जो जोडलेला आहे, तो आहे इम्रान हाशमी ऍज शिवम पंडित. तर मी मूवी बघायला गेलो तो शिवम पंडित साठी बघायला गेलेलो, त्यामुळे मला काही रेटिंग मी काही देणार नाही. रेटिंग दिली तर चांगलीच रेटिंग द्या सगळ्यांनी, अशी इच्छा आहे आणि सगळ्यांनी हा बघायला जावा. कमबॅक आहे मस्त. मूवीचं बजेट आहे 25 कोटीचं आहे, पण या मूवीने आतापर्यंत 150 कोटीची कमाई केलेली आहे.
तर तुम्ही विचार करा की स्टोरी काय असेल. स्टोरी ओव्हरऑल खरंच खूप छान आहे, खूप मस्त आहे. बरं, तुम्हाला हा आमचा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की आम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा रिव्ह्यूज. आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये एखाद्या भेटू. आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही की आवारा पण वन बेटर आहे की टू बेटर आहे, तुम्हाला कोणता आवडेल.